हॅलो माझं लग्न जमलं, गडी आहे तू. नवीन काय असं ते? हॅलो मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तू का? कोणाला जमलं नाही, एकट्यालाच जमलं. अरे बाकीच्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून. तुला एकच झालं तर फालतं पडायला लागलं का टेट असला, उताना पडायला लागलं का टेट असला. तसं नाही आहे बाबा. साखर कशातही घातली तरी गोडचे, कारलं कसंही खालं तरी कडूचे, मिरची कशी खाली तरी तिखटचे, आणि मीठ कसंही खालं तरी खारटचे. फक्त प्रश्न असा आहे, एका विहिरीचं पाणी 3 वाफ्यात गेलं, मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं, पाण्याचा अजिबात दोष नाही. एका कुंभाराने 3 मडके घडवले, एक दही हंडीला गेलं, एक डाव्याला गेलं, एक म्हाताऱ्याला लघवीला गेलं, कुंभाराचा काही दोष नाही. एका बापाने 3 मुलांना जन्म दिला, एकाने लंका गमावली, एकानं लंका कमावली, आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या कवा झाल्या. उठलं तर तलाठी बदलला, तलाठी नवीन त्याला आला, हा झोपला. असं थोडंच. शेवटी कुंभकर्णाला झोपेतून उठवलं. कुंभकर्णाने पहिला प्रश्न विचारला, मला उठवायचं कामच काय? म्हटले बघ तुझ्या भावाने तो कुटाणा करून ठेवला ते बघ. तू कुंभकर्णाचं वाक्य आहे, रावणाला ही दुर्बुद्धी सुचली कुठून? शिव बघताय तो आणि 1000 बायका आहे, अजून तेवढ्या करायचा, पण हा कुटाणा करायला सांगितलं कोणी? ते म्हणले तू तुझा भाऊ पाय भाऊ, आम्ही तुला उठवलंय, तुझा आहे. ते रावणा पुढे गेल्यावर बिभीषण रावणाला म्हणतो, तुला एवढ्या बायका होत्या, तू हे करायची गरजच नव्हती. रावण म्हटलं मी तुला युद्ध करायला बोलवलं, प्रवचन करायला बोलवलं. तू मला अक्कल शिकवायला लागला म्हणजे कधी एवढं? अजून पाकिट मिळायचंय तुला, तू माझ्यावर हे जमणार. कुंभकर्ण आणि कधी ध्यानात ठेवायचं, श्रीमंत माणसं डोक्यात कमी असतात. नाही नाही कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश. इतकी इस्टेट आहे लोकांकडं. जर अंत्यविधीला पेटवली तर 10व्यापर्यंत धोरण निघाल, एवढी इस्टेट आहे. त्यांच्या घरात पाणी द्यायला पोरं नाही. झोपडीच्या कडेला झोपडी आहे, नदीच्या कडेला 16 पोरं आहेत. शारीला कपडेच नाही, आणि त्याला नाही माहित नाही 3रीला कोणत्या 4थीला कोणत्या. खरंय का खोटं? आणि इतकं इकडे असं नाही. ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटत. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काहींना पैसा मोजता येईल, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले, काही माणसं औषध पिऊन मेली नाहीत, आणि काही चालू मेली. ज्याने औषध घेतलंय आणि रिपेअर करून आणलाय त्याची एकदा मुलाखत घ्या, आणि त्याला फक्त परत म्हणायचं औषध घेतो का? नाही, इकडून नळी इकडं काय. एकदा नळी घालून आणले, तो रिकाम्य ड्रम पाहिलं तर औषध आहे का? जम्मुक करी गर्जना जो देखील नाही पंचांग. महाराजांच्या भाषेत महाराज असं होणारच नाही. माणसं म्हणतात वा का माणसं खातो का? गाठ पडल्यावर घ म्हणतच नाही तो. वा वा घ म्हणतच नाही तो. समोर जर वाघ पाहिला ना, तो घ म्हणतच नाही. नाही 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 नाही. जो वरी देखिला नाही तुका, तो वरी अवघे संसारिक. जोपर्यंत भगवान बाबांचं आत्मपरीक्षण जोपर्यंत आपण करीत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही. आता पण नाही, चला 2-1 विरहिणी, दुसरी भुपाळी आहे. संपत्तीमध्ये हे विषय सोडून द्या, ते काही कौतुक नाही. गाडी घेणं, काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. किती येडा माणूस आहे. अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले, तुझा गेम केला गावाने, तुला समजत नाही. नाही आता फिरलो आपण बरं. करंट लावून दिला तुम्हाला. करंट लागेल का? सोपं झालं. 2 मुली आहेत, एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भूपाळी, आणि आजची मुलगी भूपाळी आहे. आता भूपाळी या शब्दाचा अर्थ असा आहे भूपाळी. भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा. पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी. दुसरा शब्द आहे भूपाळी. भूप आली. भूप म्हणजे राजा आणि आली म्हणजे प्रजा. प्रजेने राजा प्रसन्न केल्यासाठी राजाची केलेली स्तुती म्हणजे भूपाळी.
आणि तिसरा शब्द तुमच्या तिघांसाठी आहे. मालकंस, चंद्रकंस, तुडी, भैरव, आयरभैरव, कलावती हे राग आहेत. चंद्रकंस, मालकंस, तुडी, भैरव, आहेरभैरव, कलावती. आता आपल्याला एकच राग माहिती आहे. माझ्या माईकला आवाज का नाही? राग आहे. त्यातला भूप नावाचा एक राग आहे. आणि भूप नावाचा राग काकड्यातले बरेचशा अभंगांना तोच राग बसतो. गायकांच्या ध्यानात येईल ते. दीप नावाचा एक राग आहे. दीप नावाचा तो जर गायला तर दिवे लागतात. म्हणजे खानदान गायकाला लाईट घ्यायची गरज नाही. त्यानं अख्या रात नुसतं गातच राहायचं. आणि हा राग राजा विक्रमाने गायला होता. राजा विक्रमाला जेव्हा साडेसाती लागली आणि राजा विक्रमाचे जेव्हा हातपाय तोडून फेकून दिलं राजाने, त्याच्यावर आळ आला होता. सांगू का पुढे जाऊ? आळ आलता. तेव्हा त्याने जो राग गायला तो दीप राग आहे. आणि आजचा जो अभंग आहे तो भूपाळीचा आहे. म्हणजे भूप आली, भूपाळी, भूप आली आणि भूपाळी. आणि त्याला सामान्य शब्द आपण असं वापरतो, बुद्धी. बुद्धी. आणि ती जन्माला ह्या गावात आली. हे गाव आहे पाहे पहा शरीराच्या. हे गाव आहे. ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे. ह्या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मान आहे. ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मान आहे. आणि ह्या गावचा कारभारी मान आहे. आणि तो थोडा नादी आहे. कोण? मन. मन कोण? नादी. त्याला एक प्रियशी आहे. कोणाला? गेलं बॉम्बाला मनाला. आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा आहे. आणि हे गल्लीतल्या गल्लीत आहे. म्हणजे तोय राहिला ह्याच गावात आहे आणि ती राहिला ह्याच गावात आहे. प्रश्न असा आहे, तो नपुसक आहे हे तिला माहित नाही. दहाव्या त्यातला शब्द वापरा, काही मन हे नपुसक. दहाव्या शब्द आहे काही मन हे नपुसक. ते नपुसक आहे आणि तिला माहित नाही. ती पडली त्याच्या प्रेमात. पण तिला मागून कळलं हा नपुसक आहे. म्हणजे तिला धोका बसला. कुणाला? गेलं बॉम्बाला. इच्छेला बसला धोका. धोका बसला. आता प्रश्न असा झाला, प्रिय करा कोणतीला धोका बसला. मुलीनं कधी जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं देत नाही धोका कधी. कधी देत नाही. देत का? देत मिळतच नाही तर देत. त्यामुळं ती आयुष्यभर कुमारी राहिली. म्हणून 7व्या अध्यायाचा शब्द आहे, इच्छा ही कुमारी झाली कामाते तारुण. तिला धोका बसला. तिला बाळ होणार नाही. आता धोका बसला तिला. ती कुमारी राहिली. तसं हे गाव आहे. या गावचा पाटील मन आहे. आणि याच्यात बुद्धी नावाची मुलगी जन्माला आली. आणि त्या बुद्धी नावाच्या मुलीनं काम नावाच्या नवऱ्याशी लग्न केलं. काम. आणि कामाचं असं वैशिष्ट्य आहे, बारीक ऐका. शरीरात जर काम तयार झाला तर जे पाप आहे ते पहिल्यांदा डोळ्यावाट्या बाहेर पडतं. पहिल्यांदा बाप डोळ्यात येते. त्याला दुसरा अध्याय असं म्हणतो, इंद्रिय जे जे म्हणती झटका येतो. आता एक काम तयार झाला शरीरात आणि तो डोळ्यावाट्या बाहेर पडला. डोळा काय करू शकत नाही. डोळ्याच्या हातात काही नाहीच आहे ना. काय करेल काय मला सांग. काहीच करू शकत नाही. डोळा काय करू? मग डोळा काय करतो ते पाप. त्याला पहा बरं का, तुमच्याकडं पाठ आहे उत्तर त्याचं. रूपाचे 2 गुण बॅसूर आणि स्वेल. स्पर्शाचे 2 गुण मऊ आणि कठीण. याचे 2 गुण सुगंध आणि दुर्गंध. याचे 2 गुण निंदा आणि स्तुती. याला निंदाला आवडती. वावा माळ घाल. त्याला काढली. हा निंदा. याला 2 गोष्टी आवडतात, सुगंध आणि दुर्गंध. याला चांगलं वाईट. याचे 2 गुण आहे मऊ आणि कठीण. आणि त्या डोळा काय करू शकत नाही. तो डोळा काय करेल? करून करून करील का? कायच करणार नाही ना. तो डोळा इतका हुशार आहे. पा डोळा इतका. म्हणून तो ओवे हे विषय जया ते ना कळती. खटकलंय मोठा आहे त्याच्यात. आता तुम्हाला सांगायची गरज नाही. तुमच्या रोमारोमात ज्ञानेश्वरी आहे. तुमच्याकडे कीर्तनाला यायचं म्हणजे आम्हाला घाम येतोय. आमचं दुकान बाहेर चालतं पण इथं टपरी लावून चालवावं लागेल. पण तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आमच्याकडे थोडंफार आहे म्हणून जमतंय. चला ते रूपाचे गुण आहेत. आला आता ते गेलं डोळ्याकडे. डोळा हुशार, काहीच करणार नाही. डोळ्यानं दिलं मनाक पाठवून. मन म्हटलं पहा मी काही जरी केलं मनातल्या मनात मी का माझ्याकडे काय जरी दिलं
मनातल्या इंद्रिय त्याने काय हुशार आहे मन इतकं हुशार आहे त्या मनानं ते इंद्रियाक पाठवलं बरं काय का आणि इंद्रियाचा स्वभाव असा आहे विषयाक धावणे हा स्वभावच पाही इंद्रियाचा स्वभाव आहे तुम्ही पहा इंद्रियाचा तुम्ही बारीक बारीक गोष्टी पहा काही गोष्टी अशा आहेत का त्याला पटकन मन आकर्षित होतं पटकन त्याने त्या इंद्रियाक पाठवलं इंद्रिय इतके हुशार इंद्रिय एकदा खवळली आणि इंद्रियावरचा ताबा जर सुटला आणि शरीरातला काम जर बळावला तर विद्वान माणूस सुद्धा चुकीचं पाऊल टाकतो माणसं म्हणतात तो असा आहे शांत बस असं बस काय इथं चालत नाही काय इथं कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं विरात नाही ते स्टॅच्यू असते ना प्लास्टिकचं तरी माणसाची माझं प्लास्टिकची आहे काय हात्या हो म्हणून तर दुसऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञ शब्द आलाय कासवाचं उदाहरण ज्ञानोबाने दिलेलं इंद्रिय आकुंचन पावणे प्रसरम पावणे असं नाही चालत ते असं गप्पा मारून चालतं कधी नाही झालं मन काय करतं इंद्रियाक पाठवतं आणि इंद्रिय एकदा खवळले आणि काम जर बळावला तर 7 गोष्टी करतो ऐका एक काम कधी वयाचा विचार करीत नाही काम कधी जातीचा विचार करीत नाही काम कधी नाठ्याचा विचार करीत नाही काम कधी कुळाचा विचार करीत नाही काम कधी शिलाचा विचार करीत नाही काम कधी काळवेळाचा विचार करीत नाही आणि काम कधी लाज धरीत नाही त्याला भाषा कामात तुरा ना मग काय माणसं म्हणतात त्या म्हाताऱ्या माणसानं कशाला बायको करायची म्हणणारे मूर्ख आहेत अहो तो फक्त वयानं दमलाय तसं नाहीये महाराज तुम्ही निरीक्षण करा त्यांना 7 गोष्टी घातात बारीक आहे का बरं का आणि कामातूर माणूस इंद्रियाचं दमन करू शकत नाही म्हणून तो आदियुतीला गेल्याशिवाय राहत नाही आणि ज्यांनी इंद्रियाचं दमन केलं त्यांना भगवान बाबा म्हणतो पहा किती घोटाळा मोठा आहे आता तो जो काम आहे तो खवळला आणि नेमका ह्या बुद्धी नावाच्या मुलीनं नेमका काम नावाचा नवरा केला कोणता केला काम आता काम नावाचा नवरा केला तर त्या काम नावाच्या नवऱ्याची आई वासना आहे वासना आणि वासना नाव आणि काम दोघं जर एकत्र आले कामाची कोतवाल केवळ